नमस्कार. आपल्या इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आज 12 जून 2025च्या चालू घडामोडी वन लायनरमध्ये. डेली चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न पहिला. इंग्लंड देशाची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे. प्रश्न दुसरा. संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशनने पहिला संस्कृतमधील संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 10 जून रोजी साजरा केला आहे. प्रश्न तिसरा. IIHF वुमेन्स आशियाई कपमध्ये फिलिपाईन्स देशाने सुवर्णपदक जिंकले आहे. प्रश्न. भारताने IIHF वुमेन्स आशियाई कपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. प्रश्न. IIHF वुमेन्स आशियाई कप 2025 UAE मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, लक्ष द्या आणि लिहून पण घ्या. प्रश्न. विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात? बिहार राज्यात करण्यात आले आहे. प्रश्न. UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद पोर्तुगालने जिंकले आहे. प्रश्न. वेस्ट इंडिज देशाचा क्रिकेटपटू कोण? निकोलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावर्षी जे काही खेळाडू निवृत्तीची घोषणा घेतलेले आहेत ते तुम्ही सर्व खेळाडूला लक्षात ठेवा, म्हणजे एक मार्क फिक्स असणार आहे त्याच्यावरती. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन जिनिव्हा येथे करण्यात येते. यावर्षी 113वे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे. प्रश्न. पोर्तुगालने स्पेन देशाचा पराभव करून UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ब्रँड अँबॅसेडरपदी कॅटरीना कैफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न. पाकिस्तान देशाची महिला क्रिकेटपटू सना मीर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे. प्रश्न. कर्ज रोखू घेणारी देशाची पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? तर ती आहे पिंपरी चिंचवड. तर डॉक्टर जब्बार पटेल यांना 39वा राजश्री शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. राजश्री शाहू पुरस्कार 2025 जब्बार पटेल यांना. कर्ज रोखू घेणारी देशातील पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड. हे दोन तरी प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. सरळ सेवा परीक्षा व MPSC कंबाईन गट ब क साठी याचा नक्की फायदा होईल. वनरक्षक, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, चालू घडामोडी, हमखास प्रश्न असतात, असेच वन लायनर असतात. त्यामुळे सर्वांनी नक्की लक्षात ठेवा, लिहून घ्या आणि आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.